नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज मी लोखंडाच्या तव्यामध्ये छान असं बेसन बनवणार आहे आणि हा तवा भाकरीचा आहे आणि ह्या भाकरीच्या तव्यामध्ये मी बेसन बनवणार आहे। खूप छान लागतं। तर मी तवा घेतलेला आहे, तवा छान गरम होऊ द्यायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं। तेल छान गरम झालं की जिरे मोहरीची छान फोडणी द्यायची। खमंग फोडणी बसली की त्याच्यामध्ये भरपूर कट केलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। काही लोक बेसनमध्ये कांदा ॲड करत नाहीत, मला माहिती आहे, पण मी तर करते पर्सनली, कारण आमच्या सांगली भागात हा कांदा ॲड केलाच जातो बेसनमध्ये। आता कांदा छान परतला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं आहे, म्हणजे मी ठेचा घालायचा आहे। मी छान खलबत्त्यात चेचून घेतला होता हा ठेचा, तो मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे। ठेचा छान कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचा आहे। ठेचा आता छान परतला गेला आहे सर्व। आता त्याच्यामध्ये सर्व घरातले बेसिक मसाले ॲड करायचे। मी अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद ॲड केली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। थोडीशी कोथिंबीर पण ॲड करा, कोथिंबीर छान लागते। आणि हे सर्व जिन्नस मी छान आता परतून घेते। आता हे सर्व जिन्नस छान परतलेत। मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे मी बेसन ॲड केले आणि ते छान एकत्र त्याच्या गाठी मोडून घेतलेत। ते बेसन आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचे, कारण जर हलवलं नाही की त्याच्या गाठी तयार होतात बेसनाच्या। तर आपल्याला हलवतच थोडं थोडं बेसन वतून घ्यायचं आहे तव्यावरती आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बेसन छान मिक्स होऊ द्यायचं आहे आपल्याला, त्याशिवाय हे बेसन व्यवस्थित शिजलं जात नाही आणि बेसन शिजण्यासाठी थोडंसं 10-15 मिनिटाचा वेळ लागतो आणि पाण्याचं प्रमाणही खूप जास्त लागतं। मी आता थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते आणि अजून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गाठी होऊ द्यायच्या नाहीत। हे कंटिन्यू आपल्याला बेसन हलवत राहायचं आहे। जर हलवायचं बंद केलं की ह्याचं गाठी तयार व्हायला सुरुवात होते आणि ते व्यवस्थित शिजलंही जात नाही गाठी झाल्यामुळं। तर आता मी छान बेसन एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे हलवून। पाहू शकता अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी झाली, पण मला अजून वाटत नाही की हे बेसन शिजले, म्हणून मी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि छान ह्याच्या गाठी मोडून घेणार आहे आणि छान एकत्र करून घेऊया बेसन। आता पाहू शकता अशा पद्धतीने मी छान एकत्र करून घेतले बेसन। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला। बघू शकता बेसन मीठ ॲड करते मी चवीपुरतं ह्याच्यामध्ये आणि छान पुन्हा मिक्स करून घेते। आता बेसन मी छान मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला ना लसणाचा तडका द्यायचा आहे, तर मी तडका पॅन घेतलेला आहे। तडका पॅन छान गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे आणि भरपूर असा लसूण ॲड करायचा आहे। आता हा लसूण छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। पाहू शकता असा गोल्डन कलर आला लसणाला की तो गॅस आपल्याला बंद करायचा आहे। तडका पॅन थोडासा थंड होऊ द्यायचा आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे। हा तडका आपल्याला ह्या पिठल्यावरती वतायचा आहे। हे तडकेवाला पिठलं ना खूप छान लागतं आणि आम्हा सगळ्यांना घरातल्यांना खूप आवडलं होतं ते पिठलं आणि माझ्या नवऱ्याने मी तर खूप जास्त आवडीने खाल्लं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा तडका छान पिठल्यामध्ये मी मिक्स करून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची, कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची पिठल्याबरोबर आणि हे पिठलं भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतं। इवन माझ्या मुलीने तर फक्त असंच पिठलं खाल्लं, एवढं छान हे पिठलं झालं होतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मला